सो काही फायनली बघू शकता आपण आलेलो आहे अंधारबन जंगल ट्रेकला. सोबत आपल्या खायला पण आणलेलं आहे. आपली टीम मागे आहे जरा आवडती. त्याच्या आधी माझ्या मागचा जो व्ह्यू आहे तो बघून घ्या तुम्ही. अशा पद्धतीने व्ह्यू आहे बघू शकता. आणि इकडे जो आहे त्या डोंगरावरती जायचं आहे आपल्याला. सो तिकडे व्ह्यू आहे. सो खूप काही मजा येणार आहे. आपण एन्जॉयमेंट करणार आहे. सध्या तरी आपण हे बिस्किट खाऊयात. बघू शकता वातावरण एक नंबर झालं आहे. आता बॅक कॅमेऱ्याने शूट घेतो आणि तुम्हाला दाखवतो. पाऊस नाही आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शूट चालू आहे. आय डोंट नो किती वेळ असं वातावरण राहील. पाऊस आला की आपल्याला व्हिडिओ बंद. बाय. विकास सर रेडी झालेले आहेत. सो कसं वाटतंय तुम्हाला अंधारबनला येऊन? एक नंबर भारी वाटते. आता बिस्किट खातायत सर. वातावरण बघू शकता. मला पण द्या एक. या ठिकाणी असं बिस्किट आहे. वातावरण एक नंबर झालेलं आहे. एक नंबर भारी वाटते. मागो बघा आमच्या शेजारी दूर चालू आहे. दूर पूर्ण टीम गेलेली आहे. अंधारबनचा ट्रेक चालू करणार आहे. आपण तिखट चिवडा आणलेला आहे. गोड लागत तिखट मध्ये गोड खायचंय म्हणून सोनपापडी पण आणलेली आहे. आणि विकास सरांच्या हातामध्ये बिस्किट पण आहे. बघू शकता. अशा पद्धतीने जायचंय. ही आपली टीम. चलो आपण अंधारबनला आलेलो आहे. आणि माझ्या मागचा जो व्ह्यू आहे तो व्ह्यू तुम्ही बघा. आता इकडे बघू शकता. इकडं पूर्णपणे आपले विकास सर आपली पूर्ण टीम या ठिकाणी आलेली आहे विनर साहित्यची. आणि आमच्या मागे जे आहेत आम्ही ढगात आहे सध्या. आता आम्ही लोक जे म्हणतात ना हवेत आहेत तर आम्ही खरोखर हवेत आहे. आमच्या शेजारून ढग चाललेलं आहे. सो अशा पद्धतीने आहे. थोडं खाणं चालू आहे आणि अशा पद्धतीने आता आपण एन्जॉय करणार आहे. बाय. आपण आता जंगल ट्रेलला चालू झालोय. चालणं आपलं बघू शकता तुम्ही. इकडे पाणी वाहत आहे. आपली जी टीम आहे ती पुढे चाललेली आहे अशा पद्धतीने. आणि हा जो पूर्ण रूट आहे अराउंड 1.5 किलोमीटरचं जे डिस्टन्स आहे ते आम्ही चालत जाणार. आणि तिथनं पुढं काही मग 12-13 किलोमीटरचा आपला जो अंधारबनचा ट्रेक आहे तो आपण करणार. सो इट्स अ मेमोरेबल जर्नी. बघूयात आता कसं वाटतंय. लेट्स गो. बाय. सो गाईज फायनली आता आपण ट्रेक चालू करतोय. मनोज सर आहेत आपल्यासोबत. सर कसं वाटतंय तुम्हाला ट्रेकला येऊन? मॅडम तुमचं पण मनोगत व्यक्त छान वाटते. निसर्गाचा आनंद, पावसाची मजा. हा माझा दुसरा ट्रेक आहे. याच्या आधी मी आदराई जे माळशेज घाटाच्या वरती आहे तिथं गेलो होतो. हा माझा दुसरा. आणि म्हणजे अंधारबन मी फक्त नाव ऐकलं होतं आणि आता तुम्हाला फोटो पाहिले. ऍक्च्युअल अंधार दाखवतो मी. आतमध्ये बघा तुम्ही. म्हणजे पूर्ण जंगल आहे. जंगलामध्ये आपल्याला अंधार दिसतो. सो एकंदरीत खूप क्राऊड दिसतो. ओके. खूप दिवसातनं मनोज सर पण आले आपल्यासोबत. आणि आपले जे दुसरे सर आहेत विकास सर येतात. सुरेश सर आहेत तिकडे. पुढे गणेश सर, सचिन सर आणि इकडे विकास सर. तर कसं वाटतंय आता आपण इकडे हा बॅकग्राऊंडला चालू करतोय ट्रेक. सो अक्षरशः ढग जे आहे ते तुमच्या डोक्याला टच करत आहे. हे जे तुम्ही बघताय हे जे ढग आहे पूर्ण आपल्या बॉडीला टच करून जात आहे. सो कसं वाटतंय? भारी वाटते. वातावरण खूप भारी आहे. आमच्या बॅक साईडला बघू शकता पूर्ण ढगाच्या खाली आहे. आम्ही नॉर्मली पण ढगाच्या खालीच असतो ऍक्च्युली. बट छान वाटतंय. आपल्या पुढे आपली टीम चालू आहे. सुरेश सर तुम्हाला कसं वाटतंय? खूप मस्त, खूप छान. काय मस्त वातावरण आहे. स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. येस. काय बोलतोय असं? नाही परत आवाज नाही आला सर. गणेश सरांचाच मान होतोय. समोरचा व्ह्यू दाखवा त्यांना. अंधारबनच्या एंड पॉइंटला गेल्याशिवाय बोललो नाही ते. ओके. पुढचा व्ह्यू बघू शकता.
हा धबधबा जो पुढे चालू आहे तो अशा पद्धतीने पूर्ण जे ढगांचं वातावरण आहे ना ते या ठिकाणी होतंय. सो लेट्स गो. त्याचं मागं बघितलं तुम्ही तर अशा पद्धतीने जो व्ह्यू आहे तो बघू शकता तुम्ही. आता इथनं या पॉईंट पासून आपण चालू करणार आहे आपला अंधारबनचा ट्रेक. सो पूर्णपणे बघा टोटल 16 किलोमीटरचा ट्रेक होईल आपला. पूर्ण दिवस याच्यामध्ये जाणार आहे. सो लेट्स सी हाऊ इट गोज. आणि खूप काही छानपणे जर्नी होणार आहे. आपली जी पूर्ण टीम आहे ती इकडे रेडी झालेली आहे भिजायला पावसामध्ये. आणि मी पण आता हे आपले जे वस्त्र आहेत ते काढून टाकणार आहे. ऍक्च्युली अंधारबनला यायचं म्हणून 4000चा रेनकोट घेतलाय पण त्या रेनकोट मधून पाणी आलं आतमध्ये. सो आता जरा रेनकोट चेंज करायला लागतोय आपल्याला आणि आता भिजत जायचंय. सो लेट्स गो. बाय बाय. सो फायनली आता जरासा आपण इथे थांबलेलो आहे कारण की गर्दी खूप आहे. मनोज सर, विकास सर, सुरेश सर. सो ट्रेक स्टार्ट करून 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत. आपण थोडं साईडला थांबलोय. थोडं स्पेस घेत चाललोय आपण एन्जॉयमेंट करत. सो आपण ट्रेक चालू केलेला आहे. मनोज सर कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतं. हा भवतीने जीवन सफर करा हा मस्तीने. हिरवा निसर्ग. हा परत सर. हा बोला परत. हिरवा निसर्ग हा जीवन सफर करा मस्ती मन सर्गम छेडारे जीवनाचे गीत गारे धुंद वारे ला. आय डोंट नो आवाज येतोय का नाही माहित नाही बट अशा पद्धतीने आहे. सो ट्रिप मेमोरेबल होणार आहे. आपल्याकडे खूप सारे सिनियर रिसोर्सेस आहेत. सो आपण यांच्याच गायडन्सनी जे काय आहे ते मी माझं कॉर्पोरेट करिअर चालू केलं तर या सगळ्यांच्या. सो त्यांच्यासोबत आता आपण ट्रेक करूयात. बाय. पूर्ण पाण्यात नाही या ठिकाणी ट्रेक चालू आहे पूर्णपणे. खेकडा बघितलेला आहे आम्ही या ठिकाणी. खेकड्याचं पिल्लू आहे ऍक्च्युली. विकास सर त्याला या ठिकाणी पकडतायत. त्यांनी उडी घेतलेली आहे. सो ट्रेक चालू करून ऑलमोस्ट अर्धा तास झालेला आहे. आता बघू शकता मागं गर्दी पण कमी झालेली आहे. त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला जे आहे ते एन्जॉय करता येते. मागं बघितलं तर पूर्ण या ठिकाणी धबधबा चालू आहे. असा बॅक कॅमेऱ्याने व्ह्यू दाखवतो. हे बघू शकता पाणी. कसं वाटतंय विकास सर? एक नंबर भारी वाटते. खूप पाणी थंड आहे. तुमच्या अंगावर उडवतो पाणी. ओके. लेट्स गो फॉर अवर ट्रेक. या ठिकाणी तिकीट काढलेलं आहे. आता आपण ट्रेकला जाऊया. ऑन द वे टू सुधागड दिशेने चालू आहे. इकडे बोर्ड बघू शकता तुम्ही. तो सुधागडच्या दिशेने चालू आहे. पूर्ण जे काय आहे ते टोटल आपल्याला लॉगमध्ये भेटेल पाहिजे. बघू शकता तुम्ही खाली पूर्णपणे धुकं आहे या ठिकाणी. एक जरी पाऊल चुकला तर डायरेक्टली सोडतात. और आप अभी जन्नत की सैर करने जा रहे हो. तो बघू शकता व्ह्यू कसा आहे तुम्ही.
अशा पद्धतीने व्ह्यू आहे. सो फायनली 2 ते 3 किलोमीटर चालत आलेलो आहे आणि अजून ऑलमोस्ट तेवढंच कदाचित बाकी असावं आमचं. खूप मोठा ट्रेक आहे ना, 10-12 किलोमीटर तरी असेल होतं आरामशीर. पण माझ्या बॅक साईडला जर बघितलं पूर्ण जे आहे ते धुके चालू आहे, त्याच्यामुळे व्हिजिबिलिटी पण खूप कमी आहे. इव्हन चालताना सुद्धा आपल्याला पुढचं दिसत नाही आहे. सो अशा पद्धतीने आहे, बघू शकता तुम्ही पूर्ण व्ह्यू. खूप छान वाटतंय आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे. थोडासा पाऊस उघडला तरच मी लगेच शूट करतोय, नाही तर मी शूट करत नाही आहे. सो लेट्स गो. हे सोडू नका मागा. भाई तुम्हाला ट्रॅक कसं होतं? अजून तर सुरुवात आहे, पण सध्या तरी चांगलं आहे. ऑलमोस्ट आता 50% ट्रेक करत आलेलो आहे आणि अंधारबन का म्हणतात, तो पूर्ण अंधार आहे. आपल्यासोबत मागे टीम आहे. कसं वाटलं तुम्हाला? खूप छान. अंधार कसा वाटतं? अंधारच आहे पूर्ण, एकदम अंधारात. तर ऍक्च्युली थोडं दिसतंय कुठं तरी, हा थोडासा सूर्यप्रकाश येतोय, बट अंधार आहे भरपूर. सो बघूयात पुढे कसं होतं. पाऊस चालत आला तर व्हिडिओ बंद होईल आपला. सो पूर्णपणे बघत राहा, क्लिप ऍड करतो. बस पुढे पण आपली टीम चालू आहे. दुपारचे 2 वाजलेत, बट संध्याकाळच्या 7 वाजल्यागत वातावरण आहे. बघू शकता तुम्ही हा व्ह्यू चालू आहेत. तो व्ह्यू बघा. सचिन सरांची फोटोग्राफी चालू आहे. आपण ऑलमोस्ट 70% कंप्लीट करत. बॅकग्राऊंडला जवळ बघितलं आहे, छोटे छोटे धबधबे चालू आहेत त्या ठिकाणी. ते पण बघू शकता. हा जो पूर्ण आहे ही व्हॅली आहे. मनोज सर आणि मी अशा एका पॉईंटला आलेलो आहे आत्ता, की जिथं फक्त आम्ही दोघंच आहे, बाकी कोणीच नाही आहे. बघू शकता. आणि मागं व्ह्यू बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने व्ह्यू आहे. आता ते लोक यायला लागलेत बघा तिकडून. तोपर्यंत आम्ही याचा आस्वाद घेतलेला आहे. सो कसं वाटतंय मनोज सर? एकदम ओके. सो आता आम्ही जातो पुढं. जास्त व्हिडिओ शूट पण नको, तुम्ही फक्त व्ह्यू एन्जॉय करा. बाय. आपका क्या प्रॉब्लम है?
मित्रांनो प्रॉपर जो अंधार आहे तो तुम्ही इथं बघू शकता. आता आम्ही इकडून सनलाईट मधून आलो आणि हा जो आहे हा अंधार आहे बघू शकता तुम्ही. मनोज सर पण आहेत आपल्याकडे, मनोज पण आहे आपल्यासोबत. आणि ॲक्च्युली कॉर्पोरेटमध्ये सर म्हणायचं नसतं बरोबर, सरांनीच मला सांगितलं. त्याच्यामुळे ॲक्च्युली ते खूप सिनियर आहेत माझे, बट ते बोलले की तसं नावाने हाक मारायची असते. आता मी पण इथनं पुढे माझ्या ऑफिसमध्ये नावानेच हाक मारणार. सो बघू शकता पूर्ण अंधार आहे. पाखरांचा आवाज आणि पाखरांचा आवाज. रातकिडे ओके बाय. खुद 3-4 महीने बघू शकता. आता पण आपण चाललेलो आहे पाण्यातनं पूर्ण. पाऊस थोडा कमी आहे, मध्ये आधी येतो. सध्या तरी नाही आहे, वातावरण क्लीन आहे. बघू शकता तुम्ही. ऑलमोस्ट 70% आलेलो आहे वरती. तुम्ही बघू शकता तुम्ही पूर्ण आलेली आहे. तो अजून खूप टाइम आहे, तर आधी खाऊन घेतो काहीतरी आणि मग वरती जातो. पॉईंटवरती आलेलो आहे आपण 2 तास चालत. अजून पण पुढे हाय, पण हा एक पॉईंट बघून इथं थोडंसं जे आहे ते वनभोजन करायचं आहे आपल्याला. आणि वनभोजन करून आपण आपले बाकीचे पॉईंट कव्हर करू. 16 किलोमीटरचा ट्रेक आहे. बघू शकता माझ्या मागं सगळे लोक आलेले आहेत. सो व्ह्यू दाखवतो तुम्हाला. फायनली खूप ट्रेक केला, त्याच्यामुळे आम्ही चितळी भाकरवडी खातो थोडी एनर्जी घेण्यासाठी. इकडे पण बघू शकता माझ्या मागचा व्ह्यू येतो. आता खाऊन घेतो आणि मग पुढचा व्ह्यू दाखवतो. सो फायनली थोडंसं ऊन पडलंय, बघू शकता तुम्ही. थोडासा क्लिअर व्ह्यू आलाय. सो विकास दादा आणि सचिन सर, कसं वाटतंय सर तुम्हाला? भारी वाटते. वार आहे ते खूप, इथे भरपूर लोक आहे. भाग्यश्री हॉटेल भाग्यश्री. सो दुपारचे 3 वाजत आलेले आहेत. आपली पूर्ण टीम येते. एवढे लोक आपण आलेलो आहे, सगळेजण येत आहेत आणि चालू आहे आमचा प्रवास. बघू शकता बॅक साईडला पूर्ण जंगल आहे, अंधार आहे, म्हणून याला अंधार पण म्हणतात. सो हे बाकीचे लोक ना नेचर एन्जॉय करत नाहीये. मनोज सर आणि मीच फक्त एन्जॉय करतोय, बाकीचे फक्त आम्हाला मागं सोडून पुढे जातात. सो खूप छान
नेक्स्ट कंटिन्यू त्याच्यात. आता अशी एक डील झालेली आहे, आपला चॅनल मॉनिटाईज झालं की सगळ्यांना 1 वीकची स्पॉन्सरशिप आहे आपल्याकडून. सो हा व्हिडिओ म्हणजे त्याला साक्षीदार आहे. हा व्हिडिओ मी युट्यूबला अपलोड नाही करणार, फक्त बॅकअपला ठेवतो, बट नाही अपलोड पण करेल. सो सचिन सर कुठे जायचंय तुम्हाला ट्रिपला 1 वीकच्या? विकास सरांना उज्जैनला जायचंय, सचिन सरांना गोव्याला जायचंय, सुरेश सरांना गोव्याला जायचंय, गणेश सर तुम्हाला, मनोज सर थायलंड. ठीक आहे, आपण थायलंडला पण जाऊ, काय विषय नाही. मग 1 महिन्याची ट्रिप. तुम्ही काय करणार, कुठं जायचं आता? सगळीकडे जाणार आपण, कोणाला नाराज नाही करणार, सगळ्यांना सगळीकडे घेऊ. पहिल्यांदा आपण आता टॉस उडू आणि त्याच्यानुसार ठरवू. मग आधी चॅनल मॉनिटाईज होऊ द्या, मग आपण करू प्लॅन. बाय. मित्रांनो, संध्याकाळचे 4:30 वाजत आलेले आहेत आणि 3 तास कंटिन्यू एवढा पाऊस होता, वरचं काहीच शूट करायला जमलं नाही. म्हणजे मोबाईल पूर्णपणे आम्ही कॅरी बॅगमध्ये ओपन करून बंद करून ठेवलेला. आता आम्ही निघालेलो रिटर्न जर्नीला. रिटर्न जर्नी एकदा बॅक व्ह्यू बघून घ्या तुम्ही, बघू शकता इकडे वॉटरफॉल, इकडं ह्या रूटने चालतो आपण. जो आपला अंदरबनचा ट्रेक आहे, टोटल 12-13 किलोमीटर कंप्लीट करून आपण आलेलो. इथे टीम बसलेली आहे, सगळेजण दमलेत आणि बसलेत. सो प्रत्येकाला विचारूयात आपण कसं वाटतंय ते. तर 1-2 शब्दामध्ये सगळेजण एक्सपिरियन्स सांगतील आणि मग आपण निघूयात. बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवतो मी. दिस इज अंदरबन नेचर ट्रायल आणि दिस आपली टीम. सर कसं वाटलं तुम्हाला? खूप छान, खूप छान. मनोज सर कसं वाटलं? शब्द फुटत नाही मला सरांचे. सर थकलेत. सचिन सर तुम्हाला कसं वाटलं? नाही, खूप छान वाटलं, खूप मजा आली. ओके. विकास सर तुम्हाला? छान वाटलं, क्लायमेट छान होतं. ओके. गणेश सर तुम्हाला कसं वाटलं? नाही, चांगला झाला ट्रेक आणि रेग्युलर मेंबर पेक्षा काहीतरी वेगवेगळ्या मेंबर बरोबर आलो तर वेगवेगळा एक्सपिरियन्स येतो. आणि अंदरबनला आपण तसे ऑलरेडी 3 वर्षापूर्वी आलो होतो. हो, आणि आपल्या युट्यूबच्या चॅनलची सुरुवात इथनंच झाली, सरांनी सजेस्ट केलं. आणि आता आपण आलो तर आता एवढ्या आपल्या अंदर कमान घ्या. हा, आणि एवढ्या लोकांचा ग्रुप पण होता आपल्या बरोबर, त्यामुळे एक वेगळी एनर्जी आली आणि वेगळं वाटलं थोडस. एकदम पाऊस चालला आहे किंवा झरण्यामधून पाणी चाललंय किंवा हे फॉरेस्ट सगळं भारी भारी. ओके. सो अशा पद्धतीने अंदरबनचा ट्रेक कम्प्लीट झाला. आपला ट्रेक कम्प्लीट झाला. गेलो एका साईडने आणि आलो दुसऱ्या साईडने, त्याच्यामुळे आमच्या गाड्या राहिल्या पलीकडे. सो आता हा पूर्ण रोड आम्हाला चालत जायचं आहे. अराउंड 1.5 ते 2 किलोमीटर डिस्टन्स असेल असं इथल्या लोकल लोकांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं. सो एनिवे हा टोटल 15 किलोमीटर वॉकिंग झालंय. सो अशा पद्धतीने आहे. थोडी हालचाल पण बॉडीची गरजेची. बघू शकता माझ्या मागचा व्ह्यू. दिस इज अंदरबन. अशा पद्धतीने आहे. फायनली आता आपण निघालेलो माघारी बिस्किट खाऊन. शकता सगळे लोक बिस्किट खात आहेत. आपले कांदा भजी येतात. कांदा भजी आल्यावर चहा पिऊन मग जायचं. आता आम्ही भजी खाणार आहे.
एवढे लोक खाणार आहे तिकडं. भजी खाऊन मग ऑन द वे घरी. कांदा भजी खाऊन झाले, चहा पिऊन झाला, वडापाव खाऊन झाला या हॉटेलमध्ये. आणि आता बॅक साईडला एकदा परत बघून घ्या. दिस अंधारबन या डोंगरावरती गेलतो आपण. आणि आता टाइम टू गो बॅक फॉर द रिटर्न जर्नी. सो अशीच एक आपली ट्रॅव्हलिंग जर्नी चालू राहते. तुम्ही पण एकदा आमच्या बरं फिरायला. आता निघतो आपण भेटूया जोडीमध्ये. बाय.